नाशिक शहरासह जिल्ह्याला रेड अलर्ट आहे। नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम आहे। गंगापूर धरणातून 2200 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग आहे। गोदावरी नदी पूरसदृश्य परिस्थिती आहे। गोदाकाठावरून आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले। नाशिक शहरासह जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर सकाळपासूनच नाशिकमध्ये पावसाची जी संततधार आहे ती आपल्याला कायम दिसून येत आहे। शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार ही कायम असून या ठिकाणी गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती प्राप्त होताना बघायला मिळते। गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती प्राप्त झालेली आहे। गोदावरी नदीच्या पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या पायाला देखील पाणी जे आहे ते या ठिकाणी लागलेलं आहे। तर रेड अलर्ट दिल्याने खरतर गोदाकाठच्या नागरिकांना देखील प्रशासनाने जे आहे ते सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असल्याने पुन्हा एकदा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो। यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा जो इशारा आहे तो प्रशासनाने दिलेला आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर नाशिकमध्ये पावसाची संततधार आज सकाळपासूनच कायम आहे आणि यामुळे गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती प्राप्त झाली असून छोटे मोठे मंदिरं जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।